या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी गायक माझे काका नागोरावजी पाटणकर यांची कन्या किरण पाटणकर बंधून नागपूरमध्ये पोपटाच्या नंतर जे पहिलं पाऊल माझं पडलं, पहिला तुम्ही मुकाबला गायला असेल तर किरण पाटणकर यांच्यासोबत, आणि तो दिवस मला आजही आठवतो की तो पहिला कार्यक्रम देण्यासाठी त्यांचे मिस्टर आणि माझे मामा कपूर मोडगरे हे दोघे जण, नाव मोठं आहे त्याचप्रमाणे ती मनानेही फार मोठी होती, मनानेही दिलदार होती। माझे मोठे बंधू प्रकाशनाथजी पाटणकर, प्रकाश भाऊ आहे का? प्रकाश भाऊ नाही बोलून घ्या, बोलून घ्या। या ठिकाणी महाराष्ट्रातून नवे भारतातून कलाकार या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। हाच कार्यक्रम बंधूंनो जरा लवकर घेतला असता तर बरं वाटलं। ज्या वेळेला मला एवढंच सांगायचं, मी का म्हटलं की किरण पाटणकर हे नाव मोठं नाही, तर नावापेक्षा ती दिलदार होती, मनाने मोठी होती। त्याला कारण आहे, कारण वणी या ठिकाणी माझा आवाज बसला होता, म्हणजे सतत कार्यक्रम चालू होते आणि वणीमध्ये माझा आवाज बसला, तर सकाळच्या 4 वाजता ज्या वेळेला मी गाणं गायला अरे सागरा, त्यावेळेला किरण पाटणकर तिथून उठून इथं माझ्या बाजूला बसून माझ्या माईक घेऊन माझ्या बरोबर गाणं गायलं अरे सागरा। आणि ज्या वेळेला मी रेकॉर्डिंग साठी किरण पाटणकर यांच्या घरी गेलो तर अख्खा बाड गिटार माझ्यासमोर ठेवला आणि म्हटलं की तुमको जो चाहिए यार इसमें से ले लो। तेवढी दिलदार आणि खरोखरच तेवढ्या प्रेमा खातर मी या ठिकाणी प्रकाश भाऊंच्या प्रेमा खातर, या पाटणकर कुटुंबियांच्या प्रेमा खातर या ठिकाणी प्रल्हाद शिंदे नागोराव पाटणकर यांच्यापासून पाटणकर घराणं आणि शिंदे घराणं हे जवळ आहे, त्या प्रेमापोटी मी या ठिकाणी उपस्थित आहे। एवढंच सांगायचं, मोठमोठे फनकार या ठिकाणी उपस्थित आहेत, कुणाला चान्स मिळेल नाही मिळेल, पण या कार्यक्रमात उपस्थित राहिले हीच त्यांची श्रद्धांजली। खरोखरच महाराष्ट्रातील तमाम कलाकारांच्या वतीनं, शिंदेशाही परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं मी किरण पाटणकर यांना आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो आणि गीता सुरुवात करतो। काकू लक्ष द्या, नहीं ये बात हमें तू नहीं है बात हमें तड़पाती है, तू नहीं है ये बात हमें तड़पाती है, प्रणय की आग तेरी याद में भीग जाती है, तेरी माँ रो रो कर कह रही है
किरण तेरी मुस्कान बहुत याद आणि खरोखरच तुम्ही भरपूर कार्यक्रमात पाहिला असेल त्यांच्या हसीमध्ये मुस्कानमध्ये म्हणजे चेहऱ्यामध्ये जे हसू माणूस फेकलाच पाहिजे आणि डेअरिंग के साथ बोलायचं कोणी असा इतका जरी वापर केला तर वरतून सांगायचं बार दूंगी आज ही डेअरिंग मी महिलांमध्ये कव्वाला महिलांमध्ये मी डेअरिंग एकाच महिलांमध्ये बघितली ती म्हणजे किरण पाटणकर यांच्यामध्ये आणि म्हणून मी गाणं सादर करते बंधू भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार पाठीमागे कलाकारांच्या वतीने जी श्रद्धांजली झाली त्यामध्ये मी ऊर्जाच्या पंची ऐकलं त्यावेळी मला राहणार आहे मी माझा कार्यक्रम आलापल्लीला होता मी वर्ध्यावरून जाऊ शकलो पण मला वाटलं नाही आपण गेलो पाहिजे कारण अंत्ययात्रेमध्ये आपण नव्हतो श्रद्धांजली तरी व्हावं आणि म्हणून त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो तेव्हा मी ते गाणं गायलं होतं थोडक्यात अरे भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार उनकी बदौलत उसको मिला सारे जहां का बदौलत मुझको मिला सारे जहां का प्यार उनकी बदौलत मुझको मिला सारे जहां का प्यार भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ ये गाणं जरी शब्दाला जादवता असलं तरी पण स्टेजवरती जे डेअरिंग के साथ कुणी जर फेमस केला असेल ते म्हणजे किरण पाटणकर यांनी अरे प्रकाश भाऊ मला वाटतं तुम्ही पण होते नाशिकला आपण 5 लाख पार्ट्यांचा मुकाबला होता 6 पार्ट्यांचा मुकाबला पण त्यामध्ये खरोखरच 6 पार्ट्यांमध्ये 6 पार्ट्यांचा मुकाबला पहिला बघितला का त्यामध्ये किरण पाटणकर भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ सगळे बघत होते आचार्य त्यावेळेला उभा राहून गाणं गायलं आणि म्हणून म्हणायचं अरे भीमराज की बेटी शेरनी फनकार भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार उनके बदौलत मुझको मिला सारे जहां का उनके बदौलत मुझको मिला सारे जहां का प्यार उनकी बदौलत मुझको मिला सारे जहां का प्यार आपने
तेरे भाई तेरी बहनें रोने लगी है रोने लगी है रोने लगी है रोने लगी है तेरे भाई तेरे बहनें रोने लगी है तेरी माँ तस्वीर को तेरे रही आवाज रही आवाज रही आवाज रही आवाज छोड़ के हमको अरे छोड़ के हमको गया जान छोड़ के हमको गया जान छोड़ के हमको गया जान दिल लगा कर खंजर अरे दिल लगा कर खंजर दिल लगा कर खंजर छोड़ के हमको गया जान दिल लगा कर खंजर सदियों तक वो राज करेगी सदियों तक वो राज करेगी सदा हमारे ऊपर किरण पाटन कर किरण पाटन कर किरण पाटन कर किरण पाटन कर कैसे खिदमत में दो दी जाऊंगा मैं आखिर कहूंगा अभी नागोराव के बेटी ने वो ऐसा लिखा इतिहास ऐसा लिखा इतिहास ऐसा लिखा इतिहास ऐसा लिखा इतिहास नागोराव के बेटी ने वो ऐसा लिखा ऐसा लिखा इतिहास आज हमको हो रहा है आज हमको हो रहा है किरण का एहसास किरण का एहसास किरण का एहसास सदा चली मोहब्बत के सदा चली मोहब्बत के सदा चली मुकाबले में हार मानी रही वो जिद पे अड़कर किरण पाटन किरण
माझे बंधू माझे मोठे बंधू कलाकारांची फार आस्था त्यांना आहे. त्यावेळेला विठ्ठलरावजी त्यांनी याचे शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला पूर्ण पार्टीला आणि त्यांच्या शवाला पार्थिव देहाला त्यांनी मुंबईपर्यंत आणलं. ते नितीन राऊतजी साहेब आणि खरोखर कलाकाराची त्यांना जाण आहे कलाकारांची. मला एवढंच म्हणायचं की जिवंतपणीच कलाकारांना सांभाळा. है मातम की धूप यहाँ पर, है मातम की धूप यहाँ पर, दिख रहा ना साया, दिख रहा ना साया. माझे बंधू प्रकाश चंदिये साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आता ते पण आमदार पण कोरसला बसले. इतका साधा माणूस आहे नाही खरोखर. त्या माणसाला मान मानाची काही आवश्यकता नाही. त्या माणसाला म्हटलं तर खाली बसतो तिथे बसेल. अशी कमी माणसं आहेत या जगामध्ये आणि म्हणून माझं शेवटचं पूर्व सादर करत आहे. है मातम की धूप यहाँ पर दिख रहा साया, साया, साया. आनंद तेरे शहर में एक प्रणय सत्तज म्हणतात. आणि बंधू प्रणय सत्तज यांचं एक गाणं फेमस की जे मला फार आवडतं. माझ्या नातूने गायलेलं गाणं पुस्तक भीमाचं रमाई. मी ते गाणं ऐकलं फार सुंदर गाणं की जे मला आवडलेलं गाणं त्यांचं. है मातम की धूप यहाँ पर दिख रहा ना साया, दिख रहा ना साया, दिख रहा ना साया. एक आनंद तेरे शहर में तुझको मिलने आया, तुझको मिलने आया, तुझको मिलने आया. वो किरण पाटन कर ये किरण भीमराज की बेटी थी शेरनी अलका. भीमराज की बेटी थी शेरनी अलका. अंत बदौलत मिला सारे जहां का, बदौलत उसको मिला है सारे जहां का. अंत बदौलत उसको मिला है